आम्ही लातूरून आलो, 2 फ्लॅट पाहिजे आम्हाला, बुकिंग करायची. काय किमतीत देता? आमच्या भावाला 1 पाहिजे, मला 1 पाहिजे. बरोबर ना, बरोबर. गरीबीला चांगले फ्लॅट, चांगले व्यवस्थिशीर आहे, पटांगणात आहे, काही दगदग नाही. आम्हाला आवडले फ्लॅट. बरोबर बरोबर मावशी. 2 घ्यायचे आम्हाला, भावालाही घ्यायचे, मलाही घ्यायचे. बरोबर बरोबर. तर हा प्लॉट पुणे स्टेशन मधून किती किलोमीटर असं हे मला जाणून घ्यायचे आणि मला तर हवेपासून फार जवळ वाटतं हा प्लॉट. बरोबर ना. चांगल्या किमतीनं द्या आम्हाला. बिलकुल बिलकुल. कधीतरी सगळं 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 सांगणार मावशी. आणि मंडळी इथं सगळं तुमच्यासाठी असणार आहे. फक्त एकच काम करायचं, एक विनंती आहे. तुम्ही बघू शकता, हा परिसर बघू शकता, तुमच्या समोर दिसतो. ह्याचीच माहिती आज तुम्हाला देणार आहे. नुसतं जागेचा व्हिडिओ बघून तुम्ही पळून जाऊ नका, कारण की गेले तर नुकसान तुमचंच होणार आहे. काही भेटणार नाही, काही भेटणार नाही. कारण की इथं फक्त 4 आणि जे असणार आहे ईएमआय वर पण फायदा असणार आहे तुमचा. तर व्हिडिओ जो आहे संपूर्ण बघायचं, माहिती घ्यायची या एरियाची, या परिसराची इथली. तर त्यासाठी काय करायला लागणार आहे, व्हिडिओ संपूर्ण बघायला लागणारच आहे. जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे मंडळी. आपले सहर्ष स्वागत आहे पुणे प्रॉपर्टी न्यूज. आणि लातूरून मावशी आणि दादा पण आलेले आहे, ह्यांचं पण स्वागत करतो मनापासून. की लातूरला पण व्हिडिओ लोक बघतात. आणि तुम्ही कुठून बघतात तर कमेंट बॉक्स मध्ये मेसेज करा की तुम्ही पुण्यातून बघतात, महाराष्ट्रातून बघतात किंवा परदेशातून तुम्ही बघतात. तर थोडं आम्हाला पण कळायला पाहिजे. आम्ही कसं सांगतो की लातूरून मावशी आलेले, तर प्लीज जरा थोडं सांगा आम्हाला. आम्हाला पण उत्सुकता वाटते की तुम्ही कुठून बघतात. पण आज पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वर तुमच्यासाठी अशी महत्वाची प्रॉपर्टी आणलेली आहे की आज तुम्ही नक्की संपूर्ण व्हिडिओ बघणार. किंवा नाही बघितलं तर नुकसान तुमचंच असणार आहे. कारण की आज आपल्या इथं नवीन प्लॉट आलेले आहे आणि एकदमच कमी बजेटमध्ये आणि एकदमच कमी ईएमआय वर आहे आणि हवेपासून अगदी 3 किलोमीटर अंतरावरच आहे. आणि पुणे स्टेशन पासून ते शाहीद भाव सांगणार आहे. पण मंडळी व्हिडिओ जो असणार आहे थोडस कदाचित लांब असणार आहे, कारण की मावशी पण विचारणार आहे, दादा पण विचारणार आहे. बिचार गावावरून आलेले लोक. आपण पुण्यामध्ये राहून आपण फक्त झोपडपट्टीचाच विचार करतो, आपण विचार करत नाही. गावावरून आले लोक आणि त्यांनी जागेचा विचार केला, ते घराचा पण विचार केला असतं. पण ते म्हटले दादा आम्हाला आधी जागा पाहिजे, त्यानंतर आम्ही आमचं घर बनवणार, कमी बजेट मध्ये बनवणार, आम्हाला नको झोपडपट्टी मध्ये. तर मंडळी हे जे सांगतो ना झोपडपट्टी, कारण की एवढा वैताग आलेला आहे. ह्यांना पण कॉल असतात, मला पण कॉल असतात एवढं की आम्हाला हडपसरला द्या, आम्हाला इकडं द्या, तिकडं द्या. आता काय बोलायचं म्हणून म्हटलं थोडं सामूहिकच बोलू आपण. तर चला जास्त उशीर न लावता मावशींना एक प्रश्न आहे की मावशी तुम्ही आमचे व्हिडिओ किती दिवसांपासून बघतात, किती वर्षापासून बघतात, तुम्हाला कसं वाटतात? छान वाटतं. बिलकुल बिलकुल. दादा तू तर यंग आहे, तू तर युट्यूब सोडतच नसत, बरोबर ना? युट्यूब वरती व्हिडिओ चांगलेच बघतच असत. हा तुला आवड आहे, तू बोलला होता तुमचे व्हिडिओ लय बघतात आणि जास्त करून रिअल इस्टेटचे व्हिडिओ आवडतात आम्हाला. आम्ही हे व्हिडिओ बघूनच 2 प्लॉट घेतलेले. 2 प्लॉट घेतले, बुकिंग झाली एकदम मस्त. शाहीद भाऊनी सांगितलंच नाही मला काय मंडळी. मी डायरेक्टली आलो, गाडीमधून उतरलं, मी म्हटलं चला शाहीद भाऊ आपण. काय की आमचं जे असतं ते प्री प्लॅन काही नसतं, सर्व काही लाईव्ह असतं आणि आम्ही सर्व गोष्टी जे असतं ते समोरासमोर करतो. मागं कुठलीही गोष्ट ठेवत नाही तुमच्यासाठी आणि तुम्हाला कुठल्याही गोष्टीचा त्रास होऊ अशी आमची कुठलीही अपेक्षा नसते. कारण की आम्ही सत्य बोलतो शाहीद भाऊ. आम्ही घेतलेलं आमच्या मुलांनी आणि दुसरं पण आम्हाला हे बघायचं. आता मावशींच्या मुलांनी 1-2 गुंठे पहिले घेतलेले आहेत जुन्या प्लॉट मध्ये. आता त्यांना त्या प्लॉट मध्येच हवा होता प्लॉट, पण आता शेवटी प्लॉट हे संपत राहतात. एक प्रोजेक्ट संपलं, दुसरं प्रोजेक्ट. शाहीद भाऊने चांगला प्लॉट दाखवला, आनंद झाला. बघा मावशी बोलतात शाहीद भाऊने चांगला प्लॉट दाखवला, आनंद झाला. आम्हाला हेच आशीर्वाद तुमचे पाहिजे. पण तुम्ही जोपर्यंत जिद सोडणार नाही की आम्हाला पुण्यामध्येच पाहिजे आणि झोपडपट्टीच्या मध्येच पाहिजे, तर तुम्ही कसं काय पोहोचू शकणार? मावशी तुम्ही म्हटले असते की मला घर पाहिजे इथं, तर तुम्ही आले असते का इथं? एकदम हवाशीर आहे, गर्दी नाही, काही नाही. आता गर्दी होईल पुन्हा नंतर, पण काय गर्दी. म्हणूनच तर हा प्लॉट तुम्हाला सोप्या साध्या ईएमआय मध्ये आणि तुम्हाला कमी डाऊन पेमेंट मध्ये आणि रेटिंग कमी आहे. गॅरंटी होती की शाहीद भाऊ मला चांगलंच दाखविणार आहे.
बघा मंडळी, मावशी स्वतः बोलतात, असं नाही की काय बनावटी लोकांना आणलं, पैसे देऊन आणलं, तसं नाही. हे जे आपण आणतात आणि लोक येतात आपल्याला भेटायला आणि खरेदी जे करतात ते लाईव्ह तुमच्या समोर असतो. आता हे दादाला पण विचारू, दादा तुला पुण्यामध्ये सिटीमध्ये भेटलं तर तुला कसं वाटणार घर? जोरात बोल, जोरात बोल, लोकांना कळू द्या. कॅमेरामॅन इथे या. दगदगी नाही, खूप गर्दी असते, मग ते दमट वातावरण, माणसं पण आजारी पडतात, त्यामुळे हे हवेचे प्लॉट मस्त. बरोबर. बघा मंडळी, एवढे रोगराई आलेले आहे आणि आपल्याला फक्त सिटीमध्येच पाहिजे, झोपडपट्टीमध्येच पाहिजे. तर कसं काय शायद बा बरोबर आहे का नाही? 100% तुम्ही किती शोधलं आणि किती बघत बसले तरी तुमचं घर हे पुण्यामध्ये होऊ शकणार नाहीये. तर त्यासाठी आम्ही तुम्हाला रिक्वेस्ट करतो की तुम्ही पण या. जसे मावशी आलेले आहेत लातूरून, त्यांच्या मुलांनी त्यांना स्वतः पाठवलेलं आहे की मावशी आपल्याला जागा घ्यायची आहे. त्यांचा नवीन प्रोजेक्ट जो चालू झाला आहे ते प्रोजेक्ट बघून या, म्हणजे त्यांची फॅमिली पूर्ण येऊन या जागेवर बुकिंग करणार आहेत असं त्यांचा प्लॅन आहे. आणि आजचे गाव हे उद्याचे शहर आहे हे त्यांना कळालेलं आहे. बिलकुल आणि बिलकुल त्यांनी मानलेलं आहे, कारण की ते गावामध्ये बघत आहेत, तसे त्यांचे डोळे उघडलेले आहेत की आपण जी चुकी केलेली आहे ती आपल्या मुलांबरोबर होऊ नये. आपल्या मुलांना खुलं वातावरण भेटावं, खेळण्यासाठी चांगलं घर भेटावं, राहण्यासाठी जवळ मार्केट असावं, हायवे असावं. या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या भविष्यामध्ये बनणार आहेत. मेट्रो येणार आहे, हायवे होणार आहे, बस सुविधा आहे, बस स्टॉप आहे, सर पाण्याची, लाईटची, रस्त्याची सर्व काही सुविधा या जागेवरती तुम्हाला भेटणार आहे. बिलकुल बिलकुल. मंडळी, तुम्हाला एक प्रश्न पडला असेल, बरोबर ना? एक मोठा प्रश्न पडला की बुकिंग कशी काय करायची आणि कसं काय यायचं. काही टेन्शन घ्यायचं नाही, सगळ्यात सोपं गोष्ट आहे, फक्त तुम्हाला यायचं आहे, यायचं वेळ आहे. काढायचा पण आहे. पंचायत भाव टोकन घेऊन यायला पाहिजे राव. ज्यांना जागा घ्यायची आहेत त्यांना 100% टोकन घेऊनच या. बिलकुल कारण बिलकुल. की जागा हे शिल्लक राहणार नाहीये. हा प्लॉट संपला, आज तुम्हाला 4 लाखांनी भेटतो, उद्या तुम्ही याल, आज प्लॉट तुम्हाला 5 लाखांनी भेटणार आहे. आणि तेव्हा EMI ची सुविधाही नसणार आहे, 0% व्याजही नसणार आहे. तुम्हाला ती अमाऊंट जास्त पे करायला लागणार आहे. वाटलंच सर, वाघुलीचं बघा काय 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 भाव होतं. 3.5, 4, 5, 50, 1.5 लाख, 2 1.5 लाख. लाख, 2 लाख असे भाव होतात. मी आतमधलं बोललो 3.5, 5 लाख, 5 लाख नाही, 3,500, 5,000 आतमधलं बोललो मी. आज तिथं जे भाव चालू आहे ना, किती भाव चालू आहे 20 लाख, आतमध्ये 25 लाख. बघा ते बोलतो मी. आता इकडं पण जे तुम्हाला दिसतो, हा वाटते. लगेच जागेचे सगळ्याचे भाव बघा वाढत, तिथली तिथेच किती पण किंमत आहे. जागेचे भाव जे आहेत ते डबल टिबलच होणार आहे. तेव्हा कमी होणार नाही मावशी, कधीच कमी होणार कमी होणार नाही. आणि ज्यांना वाटतं की कमी होणार आहे तर त्यांनी पुनर्जन्म घ्यावं असं वाटतं मंडळी. पटांगणात मिळणं योग्य. हा, पुनर्जन्म पण होऊ शकत नाही माणसाचा. आज आपल्याला इथं आजूबाजूला काही दिसत नाही. आपल्याला वाटतं की आपण खूप लांब आलेलो आहे, पण हे लांब नाहीये. पहिले वडगाव शेरी, विमाननगर, कल्याणी नगर हे हायवे पासून 3-4 किलोमीटर आतमध्येच होते. पण तसं डेव्हलपमेंट झाल्यामुळं आज ते एवढं पॉश एरिया झालेला आहे. काय होऊन जाईल त्याचा पत्ता नाही. पत्ता नाही. पण शाहिद भाऊ, तुम्ही हा शब्द लय भारी बोलला की दूर नाही आले. खरंच मंडळी, 40 किलोमीटर दूर नाहीये. आणि कोण बोलत असन 40 किलोमीटर दूर आहे आणि हे रेट जास्त आहे, त्यांनी वाघोलीमध्ये 30 लाखाचा आणि 40 लाखाचा प्लॉट घेऊन आपला बंगला बनवावा. मध्ये घ्यावा, कात्रज मध्ये घ्यावा, पिंपरी चिंचवड मध्ये घ्यावा, डोंगरावरती घ्यावं, कुठेही घ्यावा, हे तुम्हाला भेटणार नाही. भेटणार नाही. फक्त आणि भेटला तर त्याचे पेपर व्यवस्थित भेटणार आहेत का नाही याची गॅरंटी नसणार आहे. तुम्हाला जागा व्यवस्थित भेटणार आहे याची गॅरंटी नसणार आहे. पण इथं आम्ही तुम्हाला पूर्ण वास्तुशास्त्रानुसार प्लॉट, पूर्व पश्चिम, प्रत्येक प्लॉटला डिमार्केशन, तुमच्या नावाची एक प्लेट, लाईटीचं कनेक्शन, पाण्याची सोय, सर्व काही गोष्टी तुम्हाला इथं भेटतात. बिलकुल. तर आणि तुम्ही का घेऊन मंडळी, ह्याचा रेट जो आहे अजूनपर्यंत शाहिद भाऊने बोललं नाही, बरोबर ना? 4 लाख रुपये कॅश मध्ये घेतलं तर 4 लाख रुपये आणि हप्त्यामध्ये घेतलं तर 30 वाढणार आहे. कारण की खरेदी खत तुम्हाला द्यायला लागणार. पण व्याज घेत नाही आम्ही, 0% व्याज आहे. 5 ते 10 हजार रुपयाचा हप्ता, सुलभ हप्ता असणार आहे. जे मोबाईल फोनला आपण देतो किंवा गाडी कुडीला देतो आपण, तोच हप्ता इकडे फेडा. आणि 50% डाऊन पेमेंट असणार आहे. 50% डाऊन पेमेंट आहे. अजून त्याच्या पलीकडे काय पाहिजे? आणि एवढंच मी बोलतो की तुम्ही इथपर्यंत मला बघितलं आणि मावशी आणि दादा तुम्ही इथपर्यंत आला, तुमचा मी खूप आभारी आहे. तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये आलं आणि आपल्या मंडळींना, आपल्या लोकांना तुम्ही सांगितलं की असं असं, तर खूप आवडलेलं आहे मला. आणि तुम्हाला पण नक्की आवडलं असेल तर आता तरी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा.
या आणि लवकर या मंडळी. झोपडपट्टी नको आता, ले झालं आता भाडे झोपडपट्टी. भरणे बाद झाले. भाडे भरणे पण ले झाले. आता भाडे नाही भरायचे, आता जागेचे हप्ते भरायचे आणि स्वतःचं घर बनवायचं. बिलकुल बिलकुल हाच एक निश्चय करा. निश्चय करा. बरोबर ना, निश्चय करा. ओके, चला भेटू आपण याच आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज. मी कासिम शेख आणि हे आलेले आपले सगळे लोक. ओके, जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे.